ज्या दिवशी ना काही करण्याचा कंटाळा येत असतो त्याच दिवशी उलट जास्त काम करावं लागतं. तर असं काही वेळेला होतं, तर तुमच्यासोबत होतं का मला कमेंट करून सांगा. तर आज ना मला खरंच जीवावर आलेलं स्वयंपाक करायला, पण तेवढं आहे की नम्रताने मला खूप मदत केली. ज्या काही भाज्या वगैरे कट करायच्या आहे, कांदा टोमॅटो कट करायचा आहे, सगळं तिने बाहेर बसून मला कट करून दिलेलं आहे. आणि इथे ना आता मी फोडणी करायला घेतलेली आहे. तर एका ठिकाणी मी आधीच भात ठेवलेला होता आणि दुसरीकडे आता कढईमध्ये तेल घातलेलं आहे, कारण मी सोयाबीनची मस्त एकदम रस्सा भाजी बनवते. अगदी थोडंसं थपथपीत असं, तर छान वाटतं. चपातीबरोबर पण खाऊ शकतो किंवा मग असंच आपल्याला ड्राय खायचं असेल तरीसुद्धा खाऊ शकतो. सो आता इथे यामध्ये ना कांदा वगैरे घातला आणि आता तो चांगला मी परतून घेईन, कारण कांदा सॉफ्ट झाला तर तो सोयाबीनमध्ये चांगला वाटतो. त्यामुळे चांगलंच त्याला मी व्यवस्थित म्हटलं परतून घेऊया आधी. आणि नशीब अद्रक लसणाची पेस्ट ना थोडीशी होती, कारण मी कालच थोडी वाटून घेतलेली. आता यावेळेला ना माझं जास्त वाटणं झालं नाही आहे. सो थोडीशी काल भाजीसाठी केलेली, तेव्हाच त्यातली थोडी उरलेली आहे, त्याच्यातूनच वापरली. आणि भात झाला आहे का नाही पाण्यासाठी अशी माझी ट्रिक असते. पाणी थोडंसं शिंपडलं आणि ते असं पूर्ण लगेच इव्हॅपोरेट झालं नाही की समजायचं की भात आतमध्ये चांगला शिजला पण आहे आणि प्लस त्यातलं पाणी सगळं सुकलेलं आहे. सो ते झालं. त्याच्यानंतर आता इथे जे सोयाबीन आहेत ना, ते आधीच मी पाण्यामध्ये चांगले उकळून घेतलेले आणि त्यातलं पाणी वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतले, कारण त्याच्यातून असा फेस निघतो, म्हणून ते आपल्याला आधी धुवून घ्यावे लागतात. आणि इथे आता रश्श्यामध्ये घातलं, थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि ते शिजायला ठेवलं एकीकडे. आणि दुसरीकडे आता मी पटापट ना कोथिंबीर कट करून घेते, कारण थोडंसं गार्निशिंगसाठी ते लागतंच. आणि एकीकडे ना मी मेथी दाणे जे आहेत भिजत घातलेले होते, ते शिजायला ठेवलेले आहेत. तर त्याची पण भाजी केली तरीसुद्धा खूप मस्तच होते. तर मी शाळेत जेव्हा होती ना जॉबला, त्यावेळेला आमच्यातली एक टीचर जी होती, ती अशा प्रकारे मेथीची भाजी आणायची, म्हणजे मेथी दाण्यांची. आपण जशी मटकीची वगैरे भाजी बनवतो ना, उसळ बनवतो, त्या प्रकारे ना आधी भिजत घालायचं रात्री, दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढायची, त्याला छोटे छोटेसे मोड येतात आणि नंतर मग त्याची भाजी बनवायची. आणि गुजराती होती ना ती, आणि त्यांच्याकडे अशी भाजी खूप वेळा बनवली जाते. तर मला पण आठवलं, म्हटलं चला आज या प्रकारची भाजी बनवूया. आणि थंडीचे दिवस असतात ना, त्यावेळेला खूप छान लागते ही भाजी खायला. आणि म्हणजे आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये असं कडू वगैरे खायला पाहिजे, म्हणून स्पेशली खाल्ली तरीसुद्धा खूप चांगलं आहे, चांगली बेनिफिशियल आहे. आणि इथे अगदी हेल्दी असं सॅलड बनवते. तर याच्यामध्ये ना मी जे आपले चवळी असतात ते भिजत घातलेले होते, त्याची भाजी बनवताना थोडे मी काढून ठेवलेले आणि तेच आता इथे सॅलड बनवलेलं आहे. सो चला, मस्त आज जेवणाचा बेत झालेला आहे. तर इथे पहा, सोयाबीनची भाजी, सॅलड वगैरे आणि चपाती, भात सगळं आहे. तर मी आता जेवून घेईन, त्याच्यानंतर मला लगेच निघायचं आहे क्लासला, कारण आज किचनमध्ये काम होईपर्यंत उशीर झालेला आहे. म्हणून मग जेवल्यानंतर लगेचच मी निघाली माझ्या 3च्या बॅचच्या ट्युशनमध्ये. सो भेटेन पुन्हा येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.